एक, दात न घासता चहा पिणे. सकाळी उठल्यावर तोंड न धुता किंवा दात न घासता काहीही खाणे पिणे अशुभ मानले जाते. अस्वच्छ मुखामुळे शरीरात नकारात्मक ऊर्जा जाणवते आणि लक्ष्मीचा वास राहत नाही. ही सवय आळस वाढवणारी असून प्रगतीत अडथळे आणते. लक्ष्मीला पावित्र्यता आवडते, त्यामुळे सुशोभित होऊनच दिवसाची सुरुवात करावी. 2. पायावर पाय ठेवून बसणे. अनेक लोकांना खुर्चीवर किंवा खाली बसल्यावर एका पायावर दुसरा पाय ठेवून तो हलवण्याची सवय असते. समुद्रशास्त्रानुसार ही सवय धनहानीचे प्रतीक मानली जाते आणि नशिबाची साथ कमी करते. असे केल्याने एकाग्रता भंग पावते आणि संचित संपत्ती खर्च होऊ लागते. बसण्याची पद्धत नेहमी स्थिर आणि सन्माननीय असावी. 3. उशिरापर्यंत अंथरुणात पडून राहणे. सूर्योदयानंतरही खूप वेळ झोपून राहणे किंवा अंथरुणात लोळत राहणे गरिबीला निमंत्रण देते. ही वेळ कष्टाची आणि ध्येय गाठण्याची असते, आळसाची नाही. जो माणूस वेळेचा आदर करत नाही, लक्ष्मी त्याच्याकडे कधीही थांबत नाही. सकाळी लवकर उठून कामाला लागणाऱ्याच्या घरातच पैशांचा ओघ वाढतो. 4. हातावर पाणी पिणे. तांब्या किंवा ग्लास न वापरता हाताने उंजळीने पाणी पिणे हे शास्त्रात निषिद्ध मानले जाते. अन्नाचा किंवा पाण्याचा स्वीकार करणे अन्नपूर्णा मातेचा अनादर मानला जातो. यामुळे घरात अन्नाची कमतरता भासू शकते आणि आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते. पाण्याचे नियोजन आणि पिण्याची पद्धत नेहमी शिस्तबद्ध असावी. 5. नखांची घाण न काढणे. वाढलेली किंवा मळलेली नखे ही आरोग्यासाठी तर घातक आहेतच, पण ते दारिद्र्याचेही लक्षणही आहे. नखांमध्ये साचलेली घाण ही राहू दोषाला आमंत्रण देते, ज्यामुळे कामात अपयश येते. शरीराची स्वच्छता न राखणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष्मी कधीही आकर्षित होत नाही. नखे वेळच्या वेळी कापून स्वच्छ केल्याने सकारात्मकता टिकून राहते. 6. कोणाचेही फुकटचे घेणे. कोणाकडूनही काही विनामूल्य किंवा फुकट घेण्याची सवय माणसाचे नशीब कमकुवत करते. आपण जेव्हा काही फुकट घेतो तेव्हा त्या व्यक्तीच्या कर्माचा काही भाग आपल्याकडे येतो. नेहमी कष्टाने कमवलेले आणि मोबदला देऊनच घेतलेले आपल्याला फळ देते. लक्ष्मी कष्टाला मान देते, मोफत मिळालेल्या वस्तूंना नाही. 7. सूर्यास्ताच्या वेळी रडणे. संध्याकाळची वेळ ही घरात लक्ष्मीच्या स्वागताची असते. यावेळी घरात दुःख किंवा रडणे अशुभ असते. ज्या घरात यावेळी कलह किंवा रडणे चालते तिथे लक्ष्मी कायमची निघून जाते. ही वेळ आनंदाची आणि प्रार्थनेची असावी, जेणेकरून सकारात्मकता वाढेल. मन प्रसन्न ठेवणाऱ्या लोकांकडे समृद्धी कायमची वास करते. 8. मोठमोठ्याने ओरडून शिंकणे किंवा जांभई देणे. शिंकताना किंवा जांभई देताना तोंडावर हात न ठेवणे किंवा खूप मोठा आवाज करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे. अशा सवयीमुळे घरातील शिस्त बिघडते आणि नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. लक्ष्मीला शांतता आणि सभ्यता प्रिय आहे, त्यामुळे अशा नैसर्गिक क्रियांमध्येही संयम असावा. यामुळे घरातील लोकांचे मानसिक आरोग्य आणि आर्थिक स्थिती चांगली राहते. 9. स्वतःच्या नशिबाला सतत दोष देणे. माझे नशीबच वाईट आहे असे सतत म्हणणे हे स्वतःच्या प्रगतीचे मार्ग बंद करण्यासारखे आहे. नकारात्मक शब्द तथास्तु होतात असे तसेच घडते. आपल्या शब्दांमध्ये मोठी शक्ती असते, जी परिस्थिती बदलू शकते. नेहमी कृतज्ञ राहून सकारात्मक बोलल्यास लक्ष्मी प्रसन्न होऊन नवीन संधी देते. 10. आंघोळीनंतर ओला टॉवेल पलंगावर टाकणे. आंघोळ करून आल्यावर ओला कपडा किंवा टॉवेल अंथरुणावर टाकल्याने घरातील वातावरण दूषित होते. ओल आणि अस्वच्छता यामुळे शुक्र ग्रह कमजोर होतो, जो ऐश्वर्याचा कारक आहे. यामुळे पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात आणि पैसा औषधोपचारांवर खर्च होतो. प्रत्येक वस्तू तिच्या योग्य जागी ठेवण्याची सवय आर्थिक स्थिरता आणते. 11. मुख्य दरवाजाला पाय लावणे. घराचा मुख्य उंबरठा किंवा दरवाजाला पाय लावणे, उभे राहणे किंवा त्यावर बसणे अशुभ मानले जाते. प्रवेशद्वार हे लक्ष्मीचे येण्याचे ठिकाण आहे. जिथे पाय लावणे म्हणजे संपत्तीचा अपमान आहे. यामुळे घरात येणारे यश आणि पैसा उंबरठ्यावरूनच मागे फिरू शकतो. दरवाजा नेहमी स्वच्छ आणि पूजनीय मानला पाहिजे. 12. घराच्या उत्तरेला जड सामान ठेवणे. वास्तूनुसार उत्तर दिशा ही कुबेराची आणि धनाची दिशा मानली जाते. जर या दिशेला मोठे कपाट, अडगळ किंवा जड सामान ठेवले तर पैशांचा ओघ थांबतो. हा भाग नेहमी रिकामा आणि हलका ठेवावा, ज्यामुळे संधीची कवाडे उघडतात. इथे घाण किंवा कचरा असल्यास कर्जाचे डोंगर वाढू लागतात. 13.
भिंतीवर पेन्सिलने खरवडलेली असणे. घरातील भिंतींवर मुलांनी किंवा कुणीही काही खरडणे किंवा घाण करणे लक्ष्मीला आवडत नाही. घाणेरड्या भिंती या घराच्या प्रमुखाची मानसिकता बिघडवतात आणि खर्च वाढवतात. भिंती नेहमी स्वच्छ आणि सुंदर रंगात असाव्यात, ज्यामुळे घरात प्रसन्नता राहते. भिंतींवरील डाग हे आयुष्यातील संघर्षाचे प्रतीक मानले जातात. 14. घरात कोळिष्टके साचणे. घराच्या कोपऱ्यात जळमटे किंवा कोळिष्टके असणे हे राहू आणि शनी दोषाला आमंत्रण देते. यामुळे प्रगतीची गती मंदावते आणि कामात विनाकारण विलंब होतो. कोळिष्टके असणे म्हणजे घरातील ऊर्जेला बंदिस्त करणे होय. नेहमी स्वच्छता करणाऱ्यांच्या घरात पैशांचे खेळ खेळले जातात. 15. सुकलेली फुले देवघरात ठेवणे. देवाला वाहिलेली फुले सुकली की ती लगेच काढून टाकावी. त्यांना तसेच राहू देऊ नये. सुकलेली फुले नकारात्मकता पसरवतात आणि घरात नैराश्य आणतात. ताजी फुले भक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहेत, तर वाळलेली फुले अधोगतीचे. देवघर नेहमी सुगंधित आणि टवटवीत फुलांनी सजलेले असावे. 16. गळकी छते किंवा ओल असलेल्या भिंती. घराच्या छतातून पाणी गळणे किंवा भिंतींना ओल असणे हे आर्थिक नुकसानीचे मोठे कारण आहे. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा निचरा होतो आणि पैसा टिकत नाही. ही समस्या वास्तूमध्ये गळती दर्शवते, जी संपत्ती कमी करते. वेळेवर घराची दुरुस्ती केल्याने लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते. 17. तुटलेला आरसा घरात ठेवणे. आरसा फुटला असेल तर तो घरातून तात्काळ बाहेर फेकून द्यावा. तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा परावर्तित करतो आणि घरात संकटे ओढवतो. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि पैशांवर वाईट परिणाम होतो. आरसा नेहमी अखंड आणि स्वच्छ असावा, जेणेकरून चांगले भाग्य परावर्तित होईल. 18. तिजोरी आणि कपाट आवाज करणे. कपाट उघडताना किंवा बंद करताना जर कर्कर आवाज येत असेल तर तो अशुभ असतो. हा आवाज घरामध्ये चिडचिड आणि पैशांची कमतरता निर्माण करतो. तिजोरी किंवा कपाटाच्या बिजारगरांना तेल लावून तो आवाज बंद करावा. शांतपणे उघडणे कपाट घरात लक्ष्मीला आकर्षित करते. 19. स्वयंपाकघरात औषधे ठेवणे. स्वयंपाकघर हे आरोग्याचे आणि समृद्धीचे ठिकाण आहे. तिथे औषधे ठेवू नये. औषधे तिथे ठेवल्याने घरातील सदस्यांचे आजारपण वाढते आणि पैसा डॉक्टरांकडे जातो. औषधांसाठी घराच्या दुसऱ्या कोपऱ्यात जागा निश्चित करावी. स्वयंपाकघरात अन्न आणि शुद्धता असावी, ज्यामुळे बरकत राहते. 20. घराच्या पूर्वेला कचरा साठवणे. पूर्व दिशा ही सूर्याची आणि यशाची दिशा आहे. तिथे कचरा कोंडी ठेवू नये. इथे कचरा असल्यास मान सन्मान कमी होतो आणि आर्थिक प्रगती खुंटते. ही दिशा नेहमी उघडी आणि सूर्यप्रकाश देईल अशी असावी. स्वच्छता आणि प्रकाशाने युक्त पूर्व दिशा लक्ष्मीला घरात कायमस्वरूपी राहण्यास भाग पाडते. 21. थुंकी लावून नोटा मोजणे. नोटा मोजताना बोटाला थुंकी लावणे ही सर्वात मोठी चूक आहे, कारण पैसा हा लक्ष्मीचा वंश आहे. थुंकी लावणे म्हणजेच लक्ष्मीचा अपमान करणे होय, ज्यामुळे संपत्तीचा नाश होतो. नेहमी पाणी आणि स्पंजचा वापर करून नोटा मोजाव्यात. पैशांचा आदर करणाऱ्यांकडे संपत्ती वृद्धिंगत होते. 22. दान देऊन उपकार करणे. कोणालाही मदत किंवा दान केल्यावर ते चार चौघात बोलून दाखवल्याने पुण्याचा नाश होतो. लक्ष्मी अशा अहंकारी लोकांकडे फार काळ टिकत नाही. दान हे गुप्त असावे, जेणेकरून त्याचा शुभ परिणाम आयुष्यावर होईल. नम्रता आणि सेवाभाव असलेल्या घरातच पैसा स्थिर राहतो. 23. स्त्रियांचा अनादर करणे. ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो तिथे लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. घरातील स्त्री ही गृहलक्ष्मी असते. तिला दुखावल्याने घरातील समृद्धी कमी होते. स्त्रियांचा मान राखल्याने घरामध्ये सुख, शांती आणि ऐश्वर्य येते. आनंदी स्त्री हे आनंदी घराचे आणि संपन्नतेचे रहस्य आहे. 24. जेवण करताना चिडचिड करणे. ताटावर बसल्यावर भांडणे करणे किंवा रागात जेवणे हे अत्यंत अशुभ आहे. अन्नाचा असा अपमान केल्याने अन्नपूर्णा माता रुष्ट होते. जेवण हे नेहमी शांत आणि प्रसन्न मनाने करावे, जेणेकरून त्याचा लाभ शरीराला आणि भाग्याला होईल. रागात केलेले जेवण घरात दारिद्र्य आणि आजारपण घेऊनच येते. 25. उधारी न फेडण्याची वृत्ती. कोणाचे तरी पैसे घेऊन ते वेळेवर न परत करणे किंवा बुडवणे यामुळे कर्ज वाढते. फसवणुकीने कमावलेला पैसा कधीच टिकत नाही आणि तो वाईट मार्गाने निघून जातो. प्रामाणिकपणे व्यवहार करणाऱ्यांवर ईश्वरी कृपा राहते. आपली देणी वेळेवर दिल्याने संपत्तीची प्रवाह सुरळीत राहतो.
26. उशिरापर्यंत उघडे राहिलेले मुख्य द्वार. रात्री झोपताना मुख्य दरवाजा नीट बंद करणे किंवा तो अर्धवट उघडा ठेवणे असुरक्षिततेसोबतच धनहानीचे कारण ठरते. दरवाजा हा घरातील लक्ष्मीला सुरक्षित ठेवणारा उंबरठा आहे. घराच्या वेळी नकारात्मक शक्ती संचारतात, त्यामुळे दरवाजा नीट बंद असावा. यामुळे घरातील ऐश्वर्याचे संरक्षण होते. 27. खिशात नाणी आणि नोटा एकत्र कोंडणे. नाणी किंवा नोटा अस्ताव्यस्तपणे खिशात कोंडून ठेवल्याने पैशाचा अनादर होतो. पैसा नेहमी व्यवस्थित खडी घालून पाकिटात ठेवावा. नाण्यांचा आवाज खिशात होणे हे धन अस्थिर असल्याचे लक्षण आहे. पैशांची योग्य पांढरी केल्याने ते खर्च होण्याऐवजी साचू लागतात. 28. देवाला खोटे बोलणे आणि शपथा घेणे. विनाकारण देवाची शपथ घेणे किंवा व्यवहारात खोटेपणा करणे यामुळे भाग्याची साथ सुटते. लक्ष्मी सत्याचा आणि धर्माचा मार्ग अनुसरणाऱ्यांकडेच राहते. फसवणूक करून मिळवलेली संपत्ती तात्पुरती असते. आयुष्यात प्रामाणिकपणा जपल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. 29. पाहुण्यांना पाणी न विचारणे. घरी आलेल्या व्यक्तीला साधे पाणी न विचारणे हे गरिबीचे लक्षण मानले जाते. अतिथी देवो भव ही भावना जिथे असते तिथेच प्रगती होते. पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार केल्याने घरातील सकारात्मकता, पाहुण्यांना आनंदी केल्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन वरदान देते. 30. सायंकाळी झाडू मारणे. सूर्यास्तानंतर घर झाडणे म्हणजे आलेल्या लक्ष्मीला बाहेर काढण्यासारखे आहे. जर कचरा काढलास तर तो घराबाहेर टाकू नये, तो सकाळीच बाहेर काढावा. संध्याकाळची वेळ ही प्रार्थनेची आणि शांततेची असते. या नियमांचे पालन केल्याने आर्थिक चणचण भासते. 31. फाटलेले पाकिट आणि पर्स वापरणे. आपण ज्या पाकिटात पैसे ठेवतो ते पाकिट लक्ष्मीचे स्थान मानले जाते. जर पाकिट फाटलेले असेल तर त्याला धनाची गळती मानली जाते, ज्यामुळे पैसा हातात टिकत नाही. पाकिटात जुनी बिलं किंवा कागदाचे बोळे साठवून ठेवल्याने नकारात्मकता वाढते. पाकिट नेहमी स्वच्छ आणि सुस्थितीत असावे, जेणेकरून तिथे धन आकर्षित होईल. 32. पलंगावर बसून जेवणे. अनेक लोकांना पलंगावर बसून जेवण्याची सवय असते, जी वास्तुशास्त्रानुसार अत्यंत चुकीची आहे. पलंग हा निद्रेसाठी असतो आणि तिथे अन्नाचा स्वीकार केल्याने राहूचा दोष लागतो असे मानले जाते. यामुळे कर्जाचे प्रमाण वाढते आणि कुटुंबात आजारपण येते. जेवण नेहमी जमिनीवर बसून आणि डायनिंग टेबलवर करणे समृद्धीसाठी योग्य आहे. 33. घराच्या मुख्य द्वारावर टांगलेली जुनी पादत्राणे. काही लोक नजर लागू नये म्हणून दारावर जुन्या चपला टांगतात, पण हे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ आहे. मुख्य दरवाजा हा लक्ष्मीच्या प्रवेशाचा मार्ग आहे. तिथे घाणेरड्या वस्तू टांगल्याने सकारात्मकता ऊर्जा थांबते. यामुळे घराची प्रगती खुंटते आणि दारिद्र्य ओढवते. त्याऐवजी तोरण किंवा शुभचिन्हे लावून दरवाजा सुशोभित करावा. 34. रात्रीच्या वेळी दही खाणे. आरोग्याच्या आणि ग्रहांच्या दृष्टीने रात्री दही खाणे निषिद्ध मानले जाते. दह्याचा संबंध शुक्र ग्रहाशी असतो, जो संपत्तीचा कारक आहे. रात्री दही खाल्ल्याने लक्ष्मी नाराज होते आणि आरोग्याची तक्रारी वाढतात सुद्धा, ज्यामुळे पैसा औषधोपचारांसाठी खर्च हो. रात्रीच्या जेवणात दह्याऐवजी दूध किंवा ताक वापर करणे अधिक श्रेयस्कर ठरते. 35. घरामध्ये बंद पडलेली घड्याळे ठेवणे. घरातील बंद घड्याळ हे प्रगती थांबल्याचे मोठे लक्षण मानले जाते. घड्याळ हे वेळेचे आणि गतीचे प्रतीक आहे. जर ते बंद असेल तर कुटुंबातील सदस्यांची आर्थिक प्रगती देखील खुंटते. यामुळे महत्वाची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत आणि संधी हातच्या जागा जातात. खराब झालेली घड्याळ तात्काळ दुरुस्त करावी किंवा घराबाहेर काढून टाकावे. 36. देवाला अर्पण केलेले निर्माल्य तसेच ठेवणे. देवघरात देवाला वाहिलेली फुले सुकल्यानंतर ती तसेच पडून तिथेच राहतात, नकारात्मकता ऊर्जा पसरवतात. सुकलेली फुले ही नैराश्याचे आणि आर्थिक टंचाईचे प्रतीक मानले जाते. हे निर्माल्य रोजच्या रोज काढून विसर्जित करावे आणि बागेत खत म्हणून वापरावे. ताजी आणि सुगंधी फुले देवाला अर्पण करण्याने घरात चैतन्य आणि संपत्ती वाढते. 37. घरातील नळ सतत टपकत राहणे. जर तुमच्या घरातील कोणताही नळ खराब असेल आणि त्यातून पाणी टपकत असेल तर ते धनहानीचे लक्षण आहे. वास्तुशास्त्रानुसार जसे पाणी विनाकारण वाहून जाते तसेच घरातील पैसा अनावश्यक गोष्टींवर खर्च होतो. न दुरुस्त करणे हा एक छोटा पण अत्यंत महत्वाचा आर्थिक उपाय आहे. पाण्याचा अपव्यय थांबवणे म्हणजे लक्ष्मीला घरात अडकवून ठेवणे होय. 38. घराच्या ईशान्य कोपऱ्यात अडगळ ठेवणे.
घराच्या ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट कोपरा हा ईश्वराचे स्थान आणि ऊर्जेचे उगमस्थान मानले जाते. या कोपऱ्यात जड फर्निचर, कचरा, जुनी भांडी ठेवल्यास घराची आर्थिक स्थिती खालावते. हा भाग नेहमी रिकामी, हलका आणि अत्यंत स्वच्छ ठेवावा. तिथे स्वच्छता असल्यास ईश्वरी कृपा आणि धनाची आवक नैसर्गिकरित्या वाढते. 39. उंबरठ्यावर बसून नखे कापणे. घराच्या उंबरठ्यावर बसून नखे कापणे हे दारिद्र्याला निमंत्रित देणारे मानले जाते. उंबरठा हा लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग आहे आणि तिथे नखे टाकणे म्हणजे समृद्धीचा अपमान करणे होय. यामुळे घरातील लोकांचे आरोग्य बिघडते आणि नशिबाची साथ कमी होते. नखे नेहमी एका बाजूला बसून कापावीत आणि तो कचरा त्वरित बाहेर फेकावा. 40. किचन मध्ये उष्टी भांडी रात्री तशीच ठेवणे. रात्री जेवण झाल्यावर स्वयंपाकघरात उष्टी भांडी तशीच ठेवल्याने अलक्ष्मीचा घरात प्रवेश होतो. अन्नाचा आणि भांड्यांचा असा अपमान केल्याने अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता रुष्ट होतात. यामुळे घरातील सदस्यांच्या मानसिक शांतीवर आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करणे हा समृद्धीचा सोपा मार्ग आहे. 41. देवाला दिलेल्या शपथा मोडणे. काही लोक काम व्हावे म्हणून देवाला नमस करतात आणि शपथा घेतात, पण काम झाल्यावर ते विसरतात. दिलेल्या शपथा मोडल्याने भाग्याची साथ सुटते आणि कष्टाचे फळ मिळत नाही. लक्ष्मी केवळ सत्याचा आणि वचनाचा मान राखणाऱ्यांकडे स्थिर राहते. आपण दिलेले शब्द पाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि ईश्वरी आशीर्वाद टिकून राहतो. 42. घरात सतत नकारात्मक चर्चा करणे. ज्या घरात सतत आमचे काही खरे नाही किंवा खूप गरीब आहोत अशी चर्चा होते तिथे तसेच घडते. आपल्या शब्दांमध्ये मोठी आकर्षण शक्ती असते जी परिस्थितीला वास्तवात आणते. नेहमी अभावाची चर्चा करण्यापेक्षा प्रगतीची आणि कृतज्ञतेची चर्चा करावी. सकारात्मक विचार लक्ष्मीला घरात येण्यासाठी प्रोत्साहित करतात. 43. बसल्या जागी विनाकारण पाय हलवणे. खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसल्यावर पाय हलवण्याची सवय अनेक लोकांच्या आर्थिक नुकसानीचे कारण बनते. समुद्रशास्त्रानुसार असे केल्याने संचित धन सेव्ह मनी खर्च होऊ लागते आणि एकाग्रता कमी होते. लक्ष्मीला स्थिरता आणि गांभीर्य प्रिय आहे, चंचलता नाही. ही सवय सोडल्याने मानसिक शांती आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते. 44. सायंकाळी तुळशीची पाने तोडणे. तुळस साक्षात लक्ष्मीचे रूप मानली जाते, त्यामुळे सूर्यास्तानंतर तिची पाने तोडणे महापाप मानले जाते. यामुळे घरातून लक्ष्मी कायमची निघून जाते आणि आर्थिक अडचणी वाढतात. तुळशीला नेहमी दिवसाच पाणी घालावे आणि पाने तोडायची असल्यास ती सकाळीच तोडावीत. तुळशीचा सन्मान केल्याने विष्णू आणि लक्ष्मी दोघांचीही आशीर्वाद मिळतो. 45. ताटात जेवण उष्टे सोडणे. अन्नाचा एकही कण वाया घालवणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान करणे होत. ताटात जेवणे उष्टे सोडल्याने अन्नपूर्णा माता नाराज होते आणि घरात धान्याची व पैशांची कमतरता भासते. आपल्याला हवे तेवढेच अन्न ताटात घ्यावे आणि ते पूर्ण संपवावे. अन्नाचा आदर करणाऱ्यांच्या घरात लक्ष्मी कधीही कमी पडत नाही. 46. उधारी घेण्याची वारंवार सवय असणे. विनाकारण किंवा शोभेच्या वस्तूंसाठी कर्ज काढणे हे प्रगतीत अडथळा निर्माण करते. जो माणूस सतत इतरांच्या पैशांवर अवलंबून असतो त्याचे स्वकष्टाचे भाग्य कमी होते. लक्ष्मी कष्टाला मान देते, कर्जाला नाही. गरजेपुरतेच कर्ज घ्यावे आणि ते वेळेवर फेडावे, जेणेकरून भाग्यावर असलेले ओझे कमी होईल आणि प्रगती होईल. 47. सायंकाळी घरात दिवा न लावणे. सूर्यास्ताच्या वेळी ही घरात लक्ष्मीच्या स्वागताची असते. यावेळी घरात दिवा नसणे अशुभ मानले जाते. अंधार हा नकारात्मकतेचे प्रतीक आहे, जो लक्ष्मीला घरात येण्यापासून रोखतो. दररोज संध्याकाळी देवघरात तुळशीजवळ दिवा लावण्याने घरातली नकारात्मकता नष्ट होते. प्रकाशाने युक्त घर हे समृद्धी आणि यशाचे स्वागतच करते. 48. आरसा फुटलेला आणि धूसर असणे. आरसा हा ऊर्जेला परावर्तित करण्याचे काम करतो. जर तो फुटलेला असेल तर त्यातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. धूसर किंवा मळलेला आरसा निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो, ज्यामुळे आर्थिक व्यवहार चुकतात. आरसा नेहमी स्वच्छ आणि उत्तर किंवा पूर्व भिंतींवर लावलेला असावा. आरशाची स्वच्छता ही तुमच्या प्रगतीचे प्रतिबिंब मानली जाते. 49. घरात शिवीगाळ किंवा अपशब्दांचा वापर करणे.
ज्या घरात सतत आरडाओरडा किंवा अपशब्दांचा वापर होतो तिथे लक्ष्मी कधीच राहत नाही. सरस्वती आणि लक्ष्मी यांचा वास अशाच ठिकाणी असतो जिथे वाणीत मधुरता असते. कटकट आणि नकारात्मक शब्द घरातील शांती भंग करतात, ज्याचा परिणाम कामावर होतो. शांत आणि आनंदी वातावरण असलेल्या घरात पैसा आपोआप आकर्षित होतो. 50. तिजोरी किंवा कपाट जोरात आदळून बंद करणे. ज्या घरात आपण पैसा ठेवतो त्या तिजोरीचा दरवाजा कधी रागात किंवा जोरात आदळून बंद करू नये. तिजोरी हे लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. तिथे आदर आपट करणे म्हणजे संपत्तीचा अनादर होय. कपाट नेहमी शांतपणे आणि आदराने बंद केल्याने घरातील संपत्तीत स्थिरता येते. या छोट्या सवयीमुळे लक्ष्मी घरात स्थिर राहण्यास मदत होते. 51. दात लावून नखे कुडतरणे. दात लावून नखे कुडतरणे ही सवय दारिद्र्य आणणारी आणि नशिबाचा नाश करणारी मानली जाते. यामुळे ग्रहांची स्थिती बिघडते आणि विनाकारण मानसिक चिंता वाढते. लक्ष्मीला टापटीप आणि शिस्तप्रिय लोक आवडतात, अस्वच्छ सवयींचे नाही. ही सवय सोडल्याने आत्मविश्वास वाढतो आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. तर मित्रांनो, हे होते 51 महत्त्वाचे मुद्दे ज्यामुळे घरात आलेली लक्ष्मी परत जाऊ शकते किंवा पैसा टिकायला अडथळे येतात. यातील कोणती सवय तुमच्याकडून नकळत घडत होती हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असे म्हणतात की बदलाव हा स्वतःपासून सुरू होतो. त्यामुळे आजच या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात करा आणि आपल्या घरात सुखसमृद्धीचे स्वागत करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.